दिलंय आणि दिलेलं वचन मोडणं हे काही तिच्या तत्वात बसत नाही. मला जाऊन बघावं लागेल. नलिनी शब्दाची पक्की उंबरटा ओलांडायचा नाही म्हणून ती बाहेरच बसली. भिकाजी जरा चुडे दे रे त्यात ना. खूप साऱ्या आठवणी आहेत ना दिवाळीच्या. मला आठवतं आपला वेद 10-12 वर्षाचा होता आणि हा 9-10 वर्षाचा होता. दोघांसाठी पण छान कुर्ती आणि पायजमा आणला होता मी. हा त्या वर्षी आणि दोघांचं वाजलो फटाक्यांवरून. हो हो. आणि त्या राधाने वेदने या सौरभच्या पायजमातले नाडीच काढून फेकून दिली. आणि तेवढ्यात मी आवाज दिला, अरे बाहेर या, फटाके वाजवायचे. वेद धावत धावत आला, पण हा कसा येणार? पुढे मी सांगतो. मला बाजूला पडलेली दोरी सापडली, मी ती बांधली आणि तसंच फटाका लावला आणि पळालो आणि पायजमा सुटला आणि ते फटाका फुटला. बूम. हे मुलांचं कौतुक आहेच, पण मुलांच्या आईकडे पण जरा लक्ष द्या. बघ बाबा तिच्याकडे बघ जरा. काय बघू, हिला कधी काही कमी पडलंय का सांग मला. अहो तसं नाही, आजचा स्पेशल दिवस आहे ना, पाडवा आहे आज. बाबा आई बरोबर बोलते. आज तुम्ही आईला काहीतरी छान असं गिफ्ट दिलंच पाहिजे. काय देणार तो वाणी? अगं मी खूप खुश आहे, काय हवं ते माग. बाबा मला काय वाटतं माहितीये का, आईच्या लहान मुलासाठी ना बुलेट द्या. चल आगाऊ घ्या. बुलेट चालवणार आहेस की कानाखाली बुलेट काढू?
लाडू आहे ना घे बुलेट होई याला. किती विघ्न संतोषी आहेत ही माणसं. कोणालाच सुखाने जगू देणार नाहीत. नलीला घरातून जायला भाग पाडलं आणि स्वतः दिवाळी एन्जॉय करतायत. कठीण आहे. अरे वेद कुठे आहे? अजून कसं नाही आला? काय ग विठा, कुठे आहे तो? वेद, अरे कुठे चाललायस? आणि काय रे, तुझा चेहरा असा उतरलेला का? जागरण केलंस का रात्री? अगं ते रात्री खूप वेळ काम करत बसलो होतो ना लॅपटॉपवर आणि झोपायला थोडासा उशीर झाला त्यामुळे. बरं येतो मी. अरे फराळ तर करून जा. अगं नको, अरे ऑफिस मध्ये तुला भूक लागणार नाही का? डबा तरी घेऊन जा. खरंच भूक नाहीये मला, नको. काय ऐकतच नाही. नलीने काहीच खाल्लं नसेल कालपासून. सरस्वती काकू सुद्धा उपाशीच असतील. त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जायला पाहिजे. बस बेटा गपो, दे डबा दे. मग सांगत होते, अरे भूक लागणार, मग काय करणार तिथे तू? काहीतरी असलं म्हणजे खाता येईल ना वेळेला. मग वेद, बरं केलं डबा घेतोयस. दिवाळीच्या कामात उपाशी राहशील. डबा घेऊन जा, पण खायचं नीट वेळेवर लक्षात ठेव, नाही तर तू तिकडेच डबा. चला ना ये. छान झालाय खरा फराळ बेटा. तुझं कौतुक आहे हं. अगदी सगळं साखर बिकर व्यवस्थित पडली आहे सगळी. मालक 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 घात झालं मालक. काय झालं? मालक लय वंगाळ गोष्ट झाली मालक. काय झालं? माल घाटात आपलं तयार मालानं भरलेलं 3 ट्रक जागेवर पलटी झालं. समजा तयार माल दरीत पोचला. काय? हा. होय. रे आई, तू पाऊल नाही ठेवायचं आमच्या घरात. एकदा सांगितलं ना नाही यायचं आमच्या घरी. नाही यायचं. आई शांत हो, अगं ऐकून तरी घे माझं. तू आपण शोधूया ऋषी दादाला. हा मी तुझी आई नाहीये, मी ऋषीची आई आहे. तू खोत आहेस खोत. तू नाही यायचं आमच्या घरात. सांगितलं ना जा तू. तू नको. शांत हो प्लीज, शांत हो. तू नाही यायचं सांगितलं ना. आई अगं अशी खोताने लपवून ठेवलंय माझ्या ऋषीला. त्यानेच गायब केलं. तू मुलगी आहे तुझी. ऋषी अरे तू तू नको तू नको तू जा. तू ऐकून घे माझं. आपण ऋषी दादाला शोधूया. हा